हॅलो फ्रेंड्स, नॅन्ड्रीलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्पेशली इथे रक्षाबंधनासाठी साडीपासून छान ट्रेडिशनल असा फॅन्सी ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। अस्तर घेतले 3 मीटर साडी पूर्ण आहे आपल्याला। इथे बघा या पॉइंटला ब्लाउज पीस सुद्धा आहे। ब्लाउज पीस आपण वेगळा करून घेऊया। उरलेल्या 5.5 मीटर मध्ये आपण ड्रेस इथे रेडी करणार आहोत। तर ब्लाउज पीस आधी आपण वेगळं करतोय। तर इथे बघा आपण ब्लाउज पीसचं कापड सेपरेट करून घेतलं। आता अस्तरासाठी आधी आपण इथे जो आपला टॉपचा कापड आहे त्यासाठी आपण इथे 1 मीटरचं कापड मी इथे वेगळा करून घेते। इथे आपण 4 कापडात त्याची घडी घालून घेतली आहे। उंची बंद बाजूपासून उंची घ्यायची। जो आपला टॉपचा पार्ट असणार आहे खाली वेगळा आपण घेरा इथे मॅच करणार आहोत। तर बघा या पॉइंटला आपल्याला हा तयार हवाय 13 इंचापर्यंत आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊ, म्हणजेच की 14 इंचावरती शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं। जेवढं शोल्डर त्याचा निमा पार्ट घ्यायचा आहे। तर इथे आपला 14 इंचाचा शोल्डर आपण 7 वरती 1 पॉइंट घेऊया। मंड्याची जी उंची असणार आहे ती असणार आहे आपली या पॉइंटला 7 इंचावरती। तिरकस अर्धा इंच आत घ्यायचंय। चेस्टचा चौथा पार्ट 9 वरती 1 पॉइंट देऊया। 1.5 इंचची मार्जिन। तर बघा आता या पॉइंटला खाली कमर घेरचं मेजरमेंट 32 इंचाचा कमर घेर आहे। तर आपण 8 वरती 1 पॉइंट देऊया। परत मार्जिन इथे आपण 1.5 इंचाची घेतो। आता गळ्याचा घेरा आपण इथे 3 इंचावरती घेतोय। 3 इंचाचा गळ्याचा घेरा। पाठीमागे आपण हलकीशी गोलाई घ्यायची 1.5 इंचावरती आणि फ्रंट नेक जो असणार आहे तो आपला असणार इथे रेडी 6 असणारे आपण 6.5 इथे घेऊ। तर या पॉइंटला इथे हलकीशी पाठीमागे गोलाई आणि हा व्ही शेप मध्ये फ्रंट नेक असणार आहे आपला या पद्धतीने। आता गोलाई बॅकची गोलाई द्यायची 1.5 इंचावरती, फ्रंटची द्यायची 1 इंचावरती। आता आपण एक्स्ट्रा पार्ट कट करून घेऊया। तर इथे बघा आपला टॉपचा पार्ट रेडी झालाय, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट। तर बघा आता याला आपण सेम मेन फॅब्रिक वरती ठेवून कट करून घ्यायचंय। कुठल्या प्रकारचं एक्स्ट्रा आपण नाही घ्यायचं आणि आहे तसं याची कटिंग करायची। तर या पॉइंटला बघा मेन फॅब्रिक पण आपण इथे अस्तर ठेवून कटिंग करून घेतली। फक्त गळ्याची कटिंग केली नाही, कारण या पॉइंटला आपण सरळ स्टिच करून फक्त फोल्ड करून घ्यायचं। एक्स्ट्रा पट्टी लावायची गरज येणार नाही। तर आपला पुढचा पार्ट हा आपला इथे पाठीमागचा पार्ट। आता आपण खालचा जो साडीचा घेर आहे तो आधी आपण इथे कट करून घेऊया। तर बघा साडीचा आपल्याला पूर्ण घेरा हवा आहे आणि जॉईंट पण यायला नाही पाहिजे। त्याच्यामुळे आपण करायचं काय, साडी मी इथे 8 कपड्यामध्ये घडी घातली साडीची। 4 हा पार्ट आणि 8 कपड्यात आपण घडी घातली आहे। त्याच्यानंतर आपण चौथा पार्ट टाकतो। तर इथे आपण कमरेचा 8वा पार्ट टाकणार आहोत आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। कसं, तर बघा 32 इंचाचा कमर घेर आहे। 8चा चौथा पार्ट येईल। 8वा पार्ट घ्यायचा म्हणजेच की 4 इंचावरती 1 इंच एक्स्ट्रा 5 वरती मी इथे सर्कल करून घेतलंय। आणि जो आपला टॉपचा पार्ट होता 13 तयार असणार आहे, तो 13 या पॉइंटला ठेवायचा आहे। आणि इथून जी आपल्याला उंची हवी, आता पूर्ण ड्रेसची उंची जी आहे ती आपल्याला इथे ते या पॉइंटला आपण 5 घेतलंय। 13 आपला टॉपचा पार्ट असणार आहे आणि या पॉइंट पासून आपण 40 वरती पूर्ण सर्कल आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे। इथं या पॉइंटने सरकवायचा टेप आणि 40 वरती सर्कल आपण इथे पूर्ण उंची घेऊया। तर या पॉइंटला बघा आपण तिरकस ड्रॉ केलंय। हलकीशी गोलाई घ्यायची आणि या पॉइंटला कट करायचंय सर्कल मध्ये। सेम सर्कल आपण खाली कट करून घेऊया। तर इथे बघा आपण एक्स्ट्रा पार्ट कट केला। आता आपण घेरा बघूया याचा वाला। तर या पॉइंटला आपला घेरा या पद्धतीने पसरट येणार आहे। आता खाली बघा या पॉइंटला या पद्धतीने घेरा आपल्याला हवा आहे। त्यात आपल्याला खाली उंची आपल्याला हाईट थोडी आपल्याला ड्रेसला द्यायची। त्यात करायचं काय, हा जो आपला खाली साडीचा जो शिल्लक पार्ट आहे या पॉइंटला एक साधारण 10 इंचाची पट्टी आपण इथे कट करणार आहोत आणि पूर्ण या पॉइंटला छोटे छोटे फ्रिल द्यायचे आहेत या पद्धतीने फॅन्सी। आणि पूर्ण घेरा आपण खाली देत, खाली याच्यापेक्षा आपण दुपटीचा खाली घेरा घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे 10 इंचाची पट्टी साडीची कट करायची। तर या पद्धतीने आपण खाली घेरा इथे मॅच करून घेतलाय। आणि हा जो बघता हा आपल्या साडीतल्या ड्रेसचा फक्त एक पार्ट आहे, दुसरा पार्ट अजून बाकी आहे। तर या पद्धतीने घेरा असणार आहे। आता आपण
स्लीव इथे कट करून घेऊया. अस्तर या पॉइंटला आपल्याला कमरे साईडने प्लेट्स लावायचे आणि या पद्धतीने आपण अस्तरचा घेरा इथे कमी असणारे, मेन फॅब्रिकचे जास्त असणारे या पद्धतीने अस्तर इथे मॅच करायचे.